आता लोक कुंडली कुंडली करतात. आता माझ्याकडे पण कुंडली विशेष तज्ञ आले होते. त्यावेळेला ते विचारले, "आमचं घर होणार आहे का?" तर मी बोललो, "हो, घर तर होणार तुमचं. वेळ लागेल कारण कर्म अनुसारच फळ मिळतंय माणसाला. फळाची इच्छा तुम्ही करू नका. कोणतंही कर्म असं करा, की त्याच्यामध्ये धर्म असो, सत्य असो, तरच ते फळीभूत होतंय. तोपर्यंत होत नाही." आता मनुष्य काय करायला लागले, कुंडली सगळे करायला लागले. कुंडली करताना तुम्ही तर ते धर्मयुक्त कर्म केल्यानेच ते कुंडली फलित होतं. अधर्मयुक्त कर्म केल्याने कुंडली फलित होत नाही. कारण 9 ग्रह हे न्यायाधीश आहेत. 9 ग्रहच म्हणजे भगवंत आहे. कारण भगवंत कोणालाही असे दंड करत नाही. कारण न्यायाधीश उठलं-सुटलं कोणालाही दंड करायला जात नाही. त्याच्या कर्मानुसार म्हणजे काय, वाईट कर्माला त्याचे दंड करतात. कारण तो सुधरवू दे म्हणून. पण सुधरत नाही मनुष्य. एकदा चूक झाली तर सुधरावं, पण तो पदे-पदे तेच चूक करत असतो. म्हणून त्याला 7.5 येते, अंतर्दशा, महादशा असं येत असते. त्यावेळेला देव काय करतात, त्याला एक चेतावणी देतात, "सुधर आता तरी सुधर." त्यावेळेला पण तो सुधरत नाही. पूर्ण नाश झाला, त्याचा सर्वनाशच झाला, त्याचं मरायचीच वेळ झाली. त्यावेळेला तो देवाला शरणागत जातोय. पण काय उपयोग नाहीये त्याचा. कारण देवाने तुम्हाला एक बुद्धी दिलेली आहे. चांगलं काय, वाईट काय, धर्म काय, अधर्म काय, सत्य काय, असत्य काय, हे सगळं मनुष्याला माहीत आहे. तरी तो काय विचार करतोय? नाही. खोटं बोललं तर माझं विश्व व्यापून जाईल. खरं बोललं तर माझं विश्व सगळं संपून जाईल, असं मनुष्य विचार करतो. पण हे खोटं आहे. जेवढं होईल तेवढं तुम्ही सत्य बोला. जेवढं होईल तेवढं तुम्ही सत्य मार्गावर चाला. जेवढं होईल तेवढं अधर्मयुक्त कर्म करू नका. धर्मयुक्त कर्म करा. ते पाहिजे तर कुंडली असू दे, नाहीतर काय असू दे. देवाला कुंडलीशी काही देणं-घेणे नाहीये. कारण शरीराची कुंडली होते. आत्म्याची कुंडली आत्तापर्यंत ना कोणी केलं आहे, ना करू शकतो. कारण देव काय बघतोय? आत्म्याचं कर्म बघतोय. प्रारब्ध संचित आत्ताचं कर्म, येणारं कर्म हे बघत असतोय तो. त्याच्यानुसार त्याला फळ मिळत जातंय. त्यासाठी मनुष्याने काय केलं पाहिजे? फक्त मी जप करतो, उपास करतो, काही उपयोग नाहीये. तुम्ही जेवढं जप करता, जेवढं उपास करता ना, तेवढंच सगळ्यांबरोबर प्रेमाने वागा, धर्माने वागा, सत्याने वागा, कोणाला त्रास देऊ नका, कोणाला छळ कपट करू नका. माझ्या लोभासाठी मनुष्य आता कोणालाही मारायला, तोडायला तयार आहे. फक्त माझा लोभ म्हणजे काय? पैसा, अडका, स्त्री, बेबिचारसाठी मनुष्य खालच्या तळाला उतरलेला आहे. तर नाश होणं निश्चित आहे. त्याच्यासाठी काय करावं? तुम्ही जेवढं जप पण करता, जेवढं मंदिराला जाता, उपास-तपास करता, तेवढंच उपास तुमच्या तोंडाचं झालं पाहिजे. तेवढंच उपास तुमच्या डोळ्याचं झालं पाहिजे. तेवढंच उपास तुमच्या कानाचं झालं पाहिजे. वाईट बघू नये, वाईट बोलू नये, वाईट कोणाच्याही निंदा करू नाही. ऐकू पण नाही वाईट. तिथे वाईट कोण बोलत असेल तर सरळ तिथून निघून जावं माणसाने. तरच ते धर्मयुक्त कर्म होतंय. तरच ते उपास फलित होतंय. तरच ते जप फलित होतंय.